रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमामध्ये आपण आज रूप पाहता लोचनी या अभंगाची एक चाल शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. चाल सोपी आहे आणि आजच्या या साथीला ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुलाची मुले आहेत. सुरुवातीला आपण चाल कंठात बसून घेऊ. अत्यंत सोपी चाल दोन पद्धतीने आपण म्हणत असतो, एक वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने आणि एक भजनाच्या पद्धतीने. तर आपण वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने म्हणत असताना ते भजन दुसऱ्यांदा तोडतो आपण. कितव्यांदा? दुसऱ्यांदा. भजनामध्ये कितव्यांदा तोडायचे? तिसऱ्यांदा तोडायचं. एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं, बाकी काही बदल नसतो. आणि वारकरी संप्रदायाच्या चाली म्हणताना आपण शेवटचं चरण सोडून देतो आणि त्याला वेगळी चाल लावत असतो. पण आपण भजनामध्ये तसं करत नाही. आपण शेवटच्या चरणाला थोडं उचलून घेतो आणि परत आहे त्या चालीमध्ये मिळवून टाकतो. हे लक्षात घ्यायचं. सुरुवातीला स्वर लावायचा. हा, छान. रूप पाहता लोचनी. थोडा स्पीड जास्त घ्यायचा, मी म्हटलं तसा. रूप पाहता लोचनी. हा, अशी एक ओळ पहिली. दुसरी ओळ कशी? सुख झाले हो साजनी. सोपं आहे ना? सोपी वाटते का नाही? पहिली ओळ आणि दुसरी ओळ झालं. तीन चरण असेच घ्यायचे. तीन चरण असेच घ्यायचे. कसे? तो हा विठ्ठल बरवा. लक्षात? दुसरी ओळ तो हा माधव बरवा. लक्षात? आता तिसरं बहुत सुकृताची जोडी. समजली? पहिली ओळ पहिल्या ओळी सारखी. दुसरी म्हणून विठ्ठली आवडी. झालं तीन चरण. आता शेवटचं चरण थोडं उचलून घ्यायचंय. सर्व सुखाचे आधार. हा, याच्यामध्ये काय ठराव कोणत्या स्वरावर आहे? वरच्या सहावर आहे. हे बा, तिथं स्वर असा एकदम मुलायम आणि एकदम सॉफ्ट असा स्वच्छ लागला पाहिजे. सर्व सुखाचे आधार. हा जो र म्हणतो ना आपण, तो श्वास वरचा सहा येतो, तो त्याला ठहराव म्हणतात. तिथे एकदम असा क्लिअर कट लागला पाहिजे. पुन्हा एकदा माझा बघा आणि तुम्ही क्लिअर करा पुन्हा. सर्व सुखाचे आधार. जमतंय ना? म्हण बरं. हा, तो स्वर असं थांबून धरायचा. म्हणतो हा, असं हलतो तो हलायला नाही पाहिजे. म्हणून पा, हा, तो ठरावचा अर्थ काय की तो स्वर जरा लंबा घ्यायचा. असं कारण तिथं आपण विश्रांती, ते विश्रांती स्थान आहे समजायचं असं ते ठरावच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आधार. हा,
म्हणजे ज्या ज्या ठिकाणी थांबतो आपण, जिथं विश्रांती स्थळ आहे ना, त्या ठिकाणी स्वर करेक्ट लागला पाहिजे. ते भजन छान ऐकायला येतं, छान ऐकायला येतं. आलं लक्षात? आता दुसरी वेळ पहा, ही इतकी उंच घ्यायची, फक्त झालं काम. दुसरी वेळ अशी घ्यायची, बाप रखुमा देवी वर. काय केलं आपण? वरच्या 2-2 वेळी घेतल्या, त्याच्यातली दुसरी वेळ जशी म्हटली ना तशी म्हटली, काहीच फरक नाही केला. पण ते इतकं गोड वाटतं मस्तपैकी. काही त्याच्यात असं इकडे तिकडे घालण्याचं काम नाही. बाप रखुमा देवी वर म्हणजे प्रत्येक वेळीच्या दुसऱ्या वेळीप्रमाणे घेतलं आपण, दुसऱ्या वेळीप्रमाणे. आणि बस त्याला ध्रुपद लावून दिलं. ध्रुपद कोणतं करायचं आपल्याला या भंगात? दुसरं चरण, तो हा विठ्ठल बरवा. बाप रखुमा देवी वर, बस झालं. तो हा विठ्ठल बरवा. कळलं बरोबर ना? अवघड वाटतंय का? अवघड वाटत असेल दुसरं करू. सोपं वाटतं ना? जमतंय? आता काय करायचं? हे भजन आपण एक चरण च्या मात्रा बघितल्या की मग सगळे चरण तशीच असतात. मी आता पहिलं चरण तुम्हाला सांगतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आपल्याला पहिल्यांदा काय पकडायचंय? जोरान सांगत जा, तुमचा आवाज आला पाहिजे. सम पकडायचे, बरोबर आहे. हे एका आवाजात आलं पाहिजे, म्हणजे सगळ्याला माहिती असं होते. पहिल्यांदा आपल्याला भजनामध्ये काय पकडायचंय? सम पकडायचे. सम पकडली नाही तर भजन समजतच नाही, पुढे चाललं. पुष्कळांचा प्रश्न हाच आहे की आमचं भजन हुकून जातं. हुकतं म्हणजे काय? सम पकडत नाही. अरे भिंतीवर आपल्याला शर्ट अटकवायचंय आणि तिथे एक खेळ आहे, तर ते खेळायला पाहिलंच नाही आणि शर्ट अटकवून चाललं. खेळ राहिल्यावर आणि शर्ट अटकवून चाललं खाली. ती शर्ट लटकल का त्याला? मग काय पाहिलं पाहिजे? आणि मग खेळा पाहिला की शर्ट बरोबर तीच राहील का नाही, का खाली येईल? तसं आहे भजनामध्ये. सम पक्की धरली ना तर भजन इकडे तिकडे जात नाही. बघा आता, रूप पाहता लोचनी. कुठं आली सम? व्याख्या काय आपली? अभंगाची ओळ म्हणताना अनायसे ज्या अक्षरावर वजन येतं तिथं काय असते? नाही, वजन येतं. अनायसे वजन ज्या अक्षरावर येतं तिथं असते सम. मग रूप पाहता लोच, चेवर काय येतो? जोर येतो का नाही? मग त्या जोर, जिथं जोर येतो तिथंच काय? सम आहे. सम म्हणजे काय? जोरान सांगा. सम म्हणजे काय? कशाची पहिली मात्रा? हा, कशाची? जोरान सांग. तालाची. कशी? बरोबर सांगतो का रे? हा बरोबर सांगतो का? सम म्हणजे तालाची पहिली मात्रा आहे असं म्हणतो, बरोबर आहे का? अरे हो का नाही? यांच्या लक्षातच नाही आलं काय करून. तो त्याला सम म्हणजे तो तालाची पहिली मात्रा. बरोबर आहे का चूक आहे? नक्की? मग सांगा ना जोरानं, बरोबर आहे का? याला नाही माहित. बरोबर आहे ना? तालाच्या पहिल्या मात्रेला काय म्हणतात? सम म्हणतात. काय अवघड नाही, नेहमी नेहमी तेच आहे. आणि तिथून तबला सुरू होतो. आता मी अगोदर तुम्हाला आपल्या मात्रा लिहून घेऊ. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. तर लोचनी चच्या खाली एक लिहा. लोच चच्या खाली एक लिहायचा. आता आपल्याला ओळखायची. इथं चवर झाली सम. आता हे रूप पाहता कुठून सुरू होतं ते लक्षात घ्यायचं. बघा इकडे, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. रूप कुठून सुरू होतं? रूप की हा बाहेरचा कोणता मात्रा आहे? जोरान सांगा, मोठ्यानं सांगा.
7वा मात्रा आहे. मग 7व्या शाळेत जोरानं सांगतो तुम्ही सरांना, तसं मग मलाही सांगायचं जोरानं. हे का रूप. मग आपण मात्रे मोजून घेतले तरी तिथं जे आलं पाहिजे ना. मग मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी, म्हणजे बरोबर आहे आपलं, आहे का नाही. मोजून घेतले आणि रूप तिथून जर 7व्या मात्रेतून रूप म्हणायला सुरुवात केलं तर बरोबर चेवर काय आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला लोचनी चेवर पहिल्या मात्रा यायला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या. आता करून दाखवतो. हा, फक्त ती चाल पाहता जे म्हणलं का नाही मानानं तसं म्हणायचं नाही. आपली चाल एक एक स्वरानं बदलत असते, तर बदलायची नाही. रूप पाहता लोचनी अशी चाल येते. लक्षात द्यायच्या. हा, अजून कोण करतं म्हणून दाखवतं, म्हणून दाखवायचं. घे बरोबर घे. 3 4 5 6 नाही 6 मात्रे घ्यायचे आणि रूप रूप असून मला सुरू करायचं. हा, 2 3 4 5 6. अरे 6व्या मात्रेवर सुरू करायचं नाही बाई, इकडे लक्षात घे. 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी. चेवर बरोबर घुटका येतो म्हणजे पहिला मात्रा येतो. हा, जमतं का बघ. 1 2 3 4 5 6 रू. अरे रू 7वा मात्रा रूपवर सराव करावा लागेल तुला. कोण अजून कोण करून दाखवत कर रे. हा, मागे पुढे जात असं हालत हालत जात. तसं नाही पाहिजे. यानं खूप छान घेतलं, एकदम खासच घेतलं त्यांनी. हा, तू करून दाखव. हा, एक अवघड नसतं ते, पण सराव नसतो. सराव नसल्यामुळे ते येत नाही. हा, तू रे. हा, आवाजावाला म्हण, करून दाखव. नाही, मागं पुढं होत आहे ते, लक्षात घ्यायचं. तू रे पलीकडचा. 1 2 3 4 5 6. तू म्हणलंय परंतु ते गेलं इकडे तिकडे असं ते. हा, लक्षात आहे. अशा प्रकारे यासाठी टाळ पक्का लागतो. तुम्हाला टाळा सराव करणं अर्जंट आहे. टाळ याचं जसं पक्का आहे तसं तुमचा पक्का झाला पाहिजे. पक्का नसेल तर ते करता येत नाही. बरं, आता मात्रा लिहून घ्यायची. कितवा 7वा मात्रा. रूच्या खाली 7 लिहा. रूच्या खाली किती लिहायचं 7. हा, आणि आता परत एक पुठा येतो, कारण एका ओळीमध्ये 2 आवर्तनं बसतात, म्हणजे अजून एक सम येते. हा, ध्यान ठेवा. इकडे बघा माझ्याकडे. हा, 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी. रूप कुठं आला पुन्हा. दुसरी सम कुठं आली. पवर. रूप. रूच्या खाली 7 आणि पच्या खाली 1 आलं बरोबर. हा, आता पुन्हा बघा. 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी, म्हणजे 2 ठिकाणी सम आली आणि सुरुवात कोणत्या मात्रेने होते. 7व्या मात्रेने सुरू होते पहिल्या ओळीमध्ये. दुसरी ओळ बघा आता त्याला जोडून. 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल भरवा. लक्षात. आता दुसरी वेळ का नाही. सुख कुठून सुरू झालं. किती मात्रेवरून. पुन्हा बघा. मी पहिली वेळ म्हणतो आणि त्याला जोडून घेतो.
ध्यान द्या ना, काय अवघड नाही ते. 1 2 3 4 5 6 रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. जवर एक मात्रा येतो, खवर एक मात्रा येतो. हे बघा आता 1 2 3 4 5 6 सुख, 1 2 3 4 5 6 सुख. हा चाल माझ्या डोक्यातून चालली बाजूला. रूप पाहता लोचनेत जोडून दाखवतो बरोबर, म्हणजे चुकणार नाही. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख. सुवर काय 7 मात्रा आणि खवर किती 1 मात्रा. त्याच्यानंतर पुढे जवर 1 मात्रा तर पुन्हा साजनी जवर. तुम्ही खात्री करून घ्या बा. 1 2 3 4 5 6 सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साज. जवर 1 मात्रा परत ज, साजनीच्या ज खाली 1 मात्रा. हा आता खालची ओळ, खालची ओळ लक्षात मात्रे लिहून घेऊ, नंतर लगेच आपण म्हणायला सुरुवात करू. दुसरं तो हा विठ्ठल आहे बरोबर. आता एक लक्षात घ्या, पहिल्या कडव्याला जेवढे जशी मात्रे लिहिली आहेत ना तसेच प्रत्येक कडव्याला आहे, कारण चाल वेगळी नाही. चाल वेगळी नसल्यामुळं सारखेच मात्रे येतात. हे बघा 7व्या मात्रेतून विभाजन सुरू झालंय. प्रत्येक कडवं 7व्या मात्रेत आहे. 1 2 3 4 5 6 तो हा विठ्ठल भरवा. इकडे बघा तो हा, तो 7वा मात्रा, हावर 1 मात्रा. हा 1 2 3 4 5 6 तो हा विठ्ठल भरवा. रवर 1 मात्रा, बरवा र 1 मात्रा. हा त्याची पुढची ओळ तो हा विठ्ठल बरवा. आता 1 2 3 4 5 6 तो हा माधव बरवा, तो हा, तो हा माधव बरवा. तो तोवर 7 मात्रा आणि हावर 1 मात्रा. 1 2 3 4 5 6 तो हा माधव बर आणि र माधव बर रवर 1 मात्रा. हे हा साचा आहे. हे साच्यात एकदा भजन बसले ना, तुम्ही बघितलंय का अनुभव म्हणायला लावलं तर ते साच्यात बसत नाही. हा राईट साच्यात बसतो. ही जुनी मुलगी ही राईट साच्यात म्हणते सगळं. म्हणजे ज्यांना ज्यांना जमतं आहे त्यातले काही साच्यात म्हणणारे, परंतु जे साच्यात म्हणत नाही ते आणि स्वतंत्र भजन म्हणायला लागल्यानंतर ते जातं. आणि माझ्या मागं म्हणायचं म्हटल्यानंतर एकदम परफेक्ट वागतात ते. हे लक्षात घ्यायचं. आता पुढच्या 2 ओळी बहुत सुकृताची जोडी आहे. असंच येते सुद्धा 1 2 3 4 5 6 बहुत सुकृताची जोडी. हे बा बहुत, ब च्या खाली 7 आणि त च्या खाली 1. बहुत सुकृताची जोडी, जो च्या खाली 1, बहुत सुकृताची जोडी. आणि दुसरी ओळ 1 2 3 4 5 6 म्हणून 7 8 1 म्हणून विठ्ठल आवडी. आव वच्या खाली 1. जमलं. हा आता सर्व सुखाची आगर शेवटचं हे बा ते सुद्धा त्याच मात्रेत आहे. 1 2 3 4 5 सर्व सुखाचे आगर, सर्व सर्व स च्या खाली 7 व च्या खाली 1. सर्व सर्व सुखाचे आगर, ग च्या खाली 1 ग च्या खाली 1. सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवी वर, बाप, बाच्या खाली 7, पच्या खाली 1, एकच शब्द आहे बा आणि प, पण तिथं मध्ये स्वर येतो. बाप रखुमा देवी वर, रखुमा देवी वच्या खाली 1. लक्षात आहे. हा, आता आपण म्हणून घेऊ. आता एक एक वेळ म्हणून घेऊ. तालामध्ये एक एक कडवं. पहिले ध्रुपद. रेडी, तयार राहायचं. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने. मागं पडतंय. सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. याप्रमाणे आपल्याला तिन्ही चरण म्हणायचे. दुसरं चरण काय आहे? आता तिसरं बहुत सुकृताची जोडी. म्हणून तो हा माधव बरोवा, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव. दुसरं चरण आहे. तिसरं काय आहे? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सारखं आहे अगदी. याच्यात नोटेशन मध्ये कुठेही काही फरक त्याचा नसतो. नंतर आपल्याला शेवट बदल करायचा. शेवटच्या याच्यात बदल करायचा आणि काय नाही, एकाच वेळीत बदल करायचा. इतकं सोपं. एकाच वेळीत बदल करायचा आणि बाकी दुसरी वेळ वरच्या चरणाप्रमाणेच उचलायची. रेडी.
आणि ही जी ओळ उचलायची आहे ना, कोणती? सर्व सुखाची आगर, ती पंचम मधून प मधून उचलायची. ध्यानात ठेवायचं नुसतं माहितीसाठी. जे पेटी शिकतील त्यांना लक्षात येईल ते. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, तुम्ही काय केलं? माझ्या मागे उचलताना 2-3 जणांनी बरोबर त्या मात्रेवर सुरू केलं, बाकीच्या लेट केलं. असं नाही पाहिजे ना. भजन प्रत्येकाने म्हणायचंय का 2-4 जणांनी म्हणायचंय? भजनामध्ये जर 25 लोक असले तर 25 जणांनी भजन म्हणायचंय का 5 जणांनी? मग प्रत्येकाचा टाळ ठरलेल्या ठिकाणी सुरू झालाच पाहिजे. आता सर्व सुखाची आगर, टाळ कुठे सुरू होतो? समेवर. ओळीतल्या दुसऱ्या समेवर टाळ सुरू होतो ना. लक्षात ठेवा, किती वेळाला विचारलं तरी सांगायचं टाळ कुठे सुरू होतो? हा समेवर. कोणत्या समेवर? कारण एका ओळीमध्ये सम 2 ठिकाणी येते. मग दुसऱ्या समेवर आपल्याला टाळ उचलायचा आहे, पहिल्या समेवर नाही उचलायचा. मग दुसरी सम कुठे येते? सर्व सुखाचे आगर र वर. बघा तिथं लिहून दिले ना, सर्व सुखाचे आगर र वर येते का? र वर टाळ उचललाच पाहिजे. मग लक्षात घ्या. आता सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखू माझे वर. म्हणा पुन्हा. बाप तुम्ही उतरणी घेताना काय करता? काही जण बरोबर टाळ घेतात पहिल्यासारखं. सुरुवात काही जण बरोबर करतात, काही जण लेट करतात. लेट करून टाका तुम्ही. 6व्या मध्ये उतरणी ना, मग तिथंच यायला पाहिजे सगळ्यांचा हात. आता मी बघतो सगळ्यांचा, मी अगोदर करून दाखवतो तुम्हाला. तो हा उतरणी. तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भर. असं सगळ्यांचा हात असं दिसला पाहिजे ना. काही नंतर येतात, झोपी गेलेले असतात काही जण, शिकताना झोपतात काही जण. झोप म्हणजे असं झोपणं नाही, ध्यान नसणे म्हणजे झोप आहे. ध्यान नसलं ना त्याला झोपच म्हणायचं. गुरुजी म्हणत असतं की नाही, झोपला का रे तू? ध्यान नाही तुझं, ध्यान ठेवलं पाहिजे जसं. बरोबर उतरणे सुरू करायची एकदम. तो समेपासून तो हा बरोबर उचलायचं. समेपासून तो हा विठ्ठल भरवा, तो हा म्हणा, तो हा विठ्ठल भरवा. हे बा कुठं गेला तू झोपला होता का? असं नाही करायचं ना. ध्यान ठेवणं बरोबर. की तो मात्र उतरणी असते, उतरणी ठरलेली आहे. उतरणीचा मात्रा बदलत नाही. कोणत्या मात्र उतरणी असते? जोरान सांगा. काही झोपलेलीच अजून, तू उशिरा सांगितलं.
मी प्रश्न केल्यानंतर उत्तर प्रत्येकाच्या तोंडून एकाच वेळेला निघलं पाहिजे. कितव्या मात्र उत्तर नाही आहे असं निघलं पाहिजे ना. आधी म्हणतं कोणतरी मग ते उचलतं, म्हणजे याचा अर्थ त्याला माहित नाही. इकडच्यानं म्हटलं त्यानं टाकलं उचलून, जमून गेलं ते, असं नाही पाहिजे. मग बरोबर सुरुवातीला समेपासून सुरू करा आणि उतरणीमध्ये घ्या आणि एक मात्र टाळ सगळ्यांना थांबला पाहिजे. परत तो हा विठ्ठल भरवा, तो हा म्हणा. लक्षात आहे, हे पथ्य जर पाळलेत ना तर ते भजन व्यवस्थित येते आणि समोरच्याला ऐकणाऱ्यालाही ऐकावं वाटतं. ध्यानात आलं ना तुमच्या? कळलं का भजन पूर्ण? शेवटचं चरणही कळलं ना, उचलून कसं म्हणायचं? हा. यानंतर आपण काय करू, आता आपल्या प्रेक्षकांना माझ्यासोबत तुम्ही आता कोरस करायचं. टाळ बारीक वाजवायची. टाळ काय करायचे? बारीक. मी काय करत असतो, हे भजन इथपर्यंत शिकलेत, ज्यांना युट्यूबवर जे पाहणार आहेत ना, तर त्यांना ज्यांना शिकायचं ते हे सगळं बघतात आणि याच्या नंतरचं भजन मी तोडून टाकत असतो. म्हणजे ज्यांना शिकायचं बघायचं नाही ते डायरेक्टली ते चाल बघतात अशी, म्हणून ते मी कट करणार, कट करून टाकणार. आलं लक्षात? स्वर लावा. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने. हळू वाजवा. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने. सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने. तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. सुख बहुत सुकृताची
सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर ओहा विठ्ठल धर्मा ओहा विठ्ठल धर्मा ओहा विठ्ठल धर्मा तोहा माधवा बरावा तोहा माधवा बरावा तोहा विठ्ठल